हाय हॅलो नमस्कार, मी आरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे AR क्रिएशन आणि ज्यामध्ये आपण पाहणार आहोत फॅशन कटिंग आणि स्टिचिंगबद्दल. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे प्रिन्सेस कट कॉलरवालं ब्लाऊज. तर तुम्ही इथे बघू शकता, मी सगळ्यात आधी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेते. स्ट्रेट लाईन मी मारून घेतल्यानंतर आता मी इथे शोल्डरचा दुसरा भाग म्हणजे 14 शोल्डर आहे, तर मी इथे 7 इंच घेणार आहे. खालीसुद्धा मी एकदा 7 इंच मार्किंग करते. यानंतर एक सरळ लाईन मारून घ्यायची आहे. सरळ लाईन मारून झाल्यानंतर मी इथे 1 इंच शोल्डर डाऊन केला आहे आणि 6.5 इंच आर्महोलची फिटिंग ठेवलेली आहे. यानंतर मी फुल हाईट लावणार आहे, तर इथे मी 15 इंच मार्किंग करते. 15 इंच फुल हाईट आहे, ही मी इथे मार्किंग करून घेते. यानंतर मी आता चेस्टचा चौथा भाग 8 इंच आणि अर्धा इंच लूजिंग ठेवणार आहे. 2 इंच मी मार्जिनसाठी घेते. यानंतर मी 6 इंच कमरेचा चौथा भाग, अर्धा इंच लूजिंग आणि 3.5 इंच इथे मी 3 इंच इथे मी मार्जिन घेते. त्यानंतर लाईन स्ट्रेट करून घ्यायची आहे. 3 इंच मी यासाठी घेतलेले आहेत. इथे मी 1 इंच आतल्या साईडला मार्किंगसाठी घेते. फ्रंट आर्महोलच्या शेपसाठी मी इथे 1 इंच आतमध्ये घेतलेला आहे. बॅक साईडचा आर्महोल मी इथे कर्व पट्टीने मारून घेतलेला आहे. त्यानंतर आता मी आतलासुद्धा मारून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे 3 इंच नेकसाठी घेणार आहे आणि बस्ट पॉईंट आहे 10 इंच. 10 इंच इथे बस्ट पॉईंट घेतल्यानंतर मी मिडलला 3.5 इंच घेणार आहे. तर इथे आपला मिडल पॉईंट आलेला आहे. तर इथे मी 3.5 इंचावर स्ट्रेट लाईन मारून घेणार आहे. 1.5 इंच मी इथे जे 3 इंच मी एक्स्ट्रा घेतलेले ते 1.5 इंच मी इथे मायनस केले आणि 2 इंच आपले लूजिंग आहे. यानंतर मी इथे प्रिन्सेस कटचा शेप दिलेला आहे. अशाच पद्धतीने प्रिन्सेस कट जर ब्लाउजाची कटिंग केली तर खूप व्यवस्थित अशी प्रिन्सेस कट ब्लाउजाची फिटिंग बसते. तर तुम्ही इथे बघू शकता, वेस्टमध्ये जे 1.5 इंच मी घेतलेले होते ते 1.5 इंच आता बाहेर निघणार आहे. यानंतर मी शोल्डर 1 इंच डाऊन करून घेतलेला आहे. फ्रंट नेकची मी इथं मार्किंग करते आहे, तर 4 इंचावर मी फ्रंट नेक ठेवणार आहे. 4 इंचावर मी इथे फ्रंट नेकची मार्किंग करून घेतलेली आहे. यानंतर आपल्याला अशाच पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे. इथे मी फ्रंट पोर्शनची पूर्ण कटिंग करून घेतलेली आहे. आता यावरच आपल्याला बॅक पोर्शनची सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे. तर अजून आपल्याला फ्रंट पोर्शनचा कुठलाच पार्ट वेगळा करायचा नाही आहे. त्याआधी आपण बॅकची मार्किंग करून घेऊ. सगळ्यात आधी इथे 1.5 इंचाची मी एक स्ट्रेट लाईन ओढून घेणार आहे. स्ट्रेट लाईन ओढून झाल्यानंतर आता मी त्या 1.5 इंचाच्या मार्किंगवर फ्रंटचा जो आपला फ्रंटची जी कटिंग आहे ती व्यवस्थित अशी सेट करून घेईल. सेट करून घेतल्यानंतर शोल्डर पॉईंट जो आहे तो वरच्या साईडला उचलून घेणार आहे. यानंतर इथे आपण बघू शकता 1.5 इंच आहे, तर या साईडला सुद्धा 1.5 इंचची मार्किंग करून आपल्याला शोल्डरची लाईन मारून घ्यायची आहे. आणि इथे आपण 1.5 इंचचा नेक राऊंड करून घेणार आहोत. बॅक साईडला आपल्याला एवढाच चेंजेस करावा लागतो. याच्या व्यतिरिक्त आपल्याला जसं फ्रंट आहे त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करायची आहे. आणि जे काही थोडेफार चेंजेस आहे हे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे.
तर व्हिडिओ कंटिन्यू करा। आता मी इथे पूर्ण बॅक कटिंग करून घेते। तर इथे तुम्ही बघू शकता मी पूर्ण बॅक असा कटिंग करून घेतलेला आहे आणि आता आपण इथे सगळ्यात आधी बॅकमध्ये काय चेंजेस करायचे ते करून घेऊ। तर इथे मी वेस्टचा चौथा भाग आणि 1 इंच टक्ससाठी 2 इंच मार्जिन आणि उरलेला जो काही पोर्शन आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे। तर इथे आपला बॅक आता रेडी आहे आणि इथे मी टक्सची सुद्धा मार्किंग लावून घेते। इथे मी टक्सची मार्किंग लावून घेतलेली आहे। बॅक पूर्ण पॅक असल्यामुळे टक्स मी मोठाच घेणार आहे। यानंतर आता आपण फ्रंटला बघून घेऊ। तर फ्रंटचा आपल्याला फ्रंट आर्म होल आणि फ्रंटचा नेक प्रिन्सेस कटचा भाग वेगळा करून घ्यायचा आहे। असेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओज घेऊन येईल। तर इथे मी प्रिन्सेस कटचा पोर्शन सुद्धा कट करून घेते। ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपला प्रिन्सेस कटचा शेप दिसतोय इथे। आता आपण मेन फॅब्रिकवर याची कटिंग करून घेऊ। तर इथे मी मेन फॅब्रिक व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे। त्यावर आता मी इथे अस्तरची जी आपण कटिंग करून घेतलेली आहे ती मी व्यवस्थित इथे ठेवून घेईल। तर इथे मी बॅक पोर्शनची कटिंग करून घेतलेली आहे। आता फ्रंट पोर्शन जो आहे त्याची मी कटिंग करणार आहे। कटिंग करताना एक नेहमी लक्षात ठेवा की आपण जी आपल्या ज्या फॅब्रिकवर प्रिंट आहे ती प्रिंट आपली एकसारखीच यायला हवी, अशा पद्धतीने कट करा। आणि जर प्रिंटेड फॅब्रिक नसेल तर काहीच हरकत नाही, तुम्ही कशाही पद्धतीने फॅब्रिक कट करू शकता। तर इथे माझी पूर्ण कटिंग करून झालेली आहे। यानंतर आता आपल्याला स्लीव्सची कटिंग करायची आहे। तर तुम्ही बघू शकता याच्या स्लीव्स ज्या आहेत त्या लॉंग आहेत। तर इथे माझ्या साईडने फोल्डिंगचा भाग आहे आणि पुढच्या साईडने ओपन असा भाग आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मी 10 इंचची स्लीव्सची मार्किंग केलेली आहे। 9 इंच फुल हाईट आहे, 1 इंच प्लस करून वाढवला आहे। त्यानंतर 3 इंच मी इथे डाऊन करून घेतलेला आहे। सरळ लाईन मारून घेतल्यानंतर मी इथे आर्म होलची राऊंड लावून घेणार आहे। इथे 8 इंच घेतलं, 1.5 इंच आतमध्ये घेतलं। यानंतर मी 1.5 इंचानंतर मधला पॉईंट काढला आणि 1 इंच आणि शेप दिला। खूप सोप्या पद्धतीने मी अशी स्लीव्स कटिंग आणि प्रिन्सेस कटची कटिंग तुम्हाला दाखवलेली आहे। जर तुम्हाला माझं समजत असेल आणि शिकवलेलं कळत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे मी अस्तरची पूर्ण स्लीव्सची कटिंग करून घेतली आहे। आता मी इथे मेन फॅब्रिकवर कटिंग करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता पुढच्या साईडला आपल्याला फॅब्रिक कमी पडतोय, तर मी इथे जॉईंट लावणार आहे।
जॉईंटसाठी मी एक्स्ट्रा कापड कापून घेते आता. तर इथे आता आपली पूर्ण कटिंग कंप्लीट झालेली आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.